जन्माला आलो तर एकदा तरी गंगास्नान घडावं अशी प्रत्येक हिंदूची इच्छा असते. हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेली आणि अत्यंत पवित्र मानली जाणारी ही नदी गंगा आपल्याला भारताचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गंगा नदीच्या उगमस्थानाबद्दल. पहिल्या टप्प्यात आपण बघणार आहोत गंगोत्री ग्लेशियर. दुसऱ्या टप्प्यात बघूया भगीरथी नदीचा प्रवास आणि तिचा अलकनंदा नदीसोबतचा संगम. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण पंचप्रयागबद्दल माहिती घेऊया. उत्तराखंड प्राकृतिक सौंदर्य आणि शांत वातावरण यासाठी प्रसिद्ध असलेलं उत्तर भारतातील एक छोटंसं राज्य. याला देवभूमी म्हणजेच देवांची भूमी असंही म्हणतात. याचं कारण म्हणजे इथं असणारी असंख्य हिंदू मंदिरं आणि तीर्थक्षेत्र. हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानली जाणारी छोटी चारधाम यात्रा, ज्यामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यांचा समावेश होतो, ती याच राज्यात येते. आणि गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांचा उगमही याच राज्यातून झाला आहे. माता, जीवनदायिनी, मुक्तिदायिनी, देवी अशा अनेक नावांनी आपण जिला संबोधितो ती म्हणजे गंगा नदी. ही भारतातून वाहणारी सगळ्यात लांब नदी आहे. हिमालय पर्वतापासून ते हिंद महासागरापर्यंत 2,500 किलोमीटरपेक्षा पण जास्त दूरवर वाहत जाणारी ही नदी अनेकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. भारतातील जवळपास 500 दशलक्षहून अधिक लोकांचं जीवन आणि उदरनिर्वाह या नदीवर अवलंबून आहे. आणि या नदीचा पाण्याचा मुख्य स्रोत आहे गंगोत्री ग्लेशियर. उत्तराखंडच्या या पर्वतरांगांमध्ये बऱ्याचशा हिमनद्या वाहतात, जसं की गंगोत्री, सतोपंथ, भगीरथी खरक, चोराबारी, पिंडारी आणि खतलिंग. यापैकी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची हिमनदी म्हणजे गंगोत्री ग्लेशियर. ही येते गढवाल भागातील उत्तरकाशी या जिल्ह्यामध्ये. इमेजमध्ये आपल्याला हा छोटासा पट्टा दिसतोय, पण लांबीला ही 30 किलोमीटर आहे आणि रुंदीला 1 किलोमीटरपासून कुठे कुठे 4 किलोमीटरपर्यंत येईल. समुद्रसपाटीपासून 7100 मीटर उंचीवर या हिमनदीचा उगम होतो आणि ही 4267 मीटर उंचीवर उतरते. या ठिकाणाला गोमुख म्हणतात आणि इथूनच भगीरथी नदीचा उगम होतो. गंगोत्री ग्लेशियर ही गंगोत्री पर्वतगटाने घेरलेली आहे, ज्यामध्ये मुख्य आहेत चौखाम पर्वत, भगीरथी पर्वत, केदारनाथ पर्वत, शिवलिंग पर्वत आणि थालाईसागर पर्वत. चौखाम नाव असल्याप्रमाणेच हा 4 पर्वतांचा एक समूह आहे. यातील चौखाम 1 हा गंगोत्री पर्वतगटातील सर्वोच्च पर्वत आहे आणि या पर्वतापासूनच गंगोत्री हिमनदीची सुरुवात होते. तथापि याला गंगोत्री हिमनदीचं शिखर म्हणता येईल. चौखाम पर्वतावरून उत्तरेकडे खाली येत असताना जानकोट पर्वत लागतो आणि त्यासमोर भगीरथी पर्वत. गंगोत्री हिमनदीच्या उत्तरेला असलेला हा 3 पर्वतांचा समूह त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून दिसणाऱ्या सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. याला भगीरथी सिस्टर्स असंही म्हणतात. भगीरथी पर्वताच्या समोर आणि गंगोत्री हिमनदीच्या दक्षिणेला केदारनाथ पर्वत आहे. गोमुखपासून हा 15 किलोमीटरच्या अंतरावर येईल आणि या पर्वताच्या दक्षिणेला प्रसिद्ध केदारनाथ धाम. भगवान शंकराला समर्पित हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. केदारनाथ पर्वताच्या पायथ्यापासून चोराबारी हिमनदीचा उगम होतो आणि त्यापासून पुढे मंदाकिनी नदीचा उगम होतो. ही नदी केदारनाथ धामजवळून वाहते. गंगोत्री हिमनदीच्या पश्चिमेला आहे शिवलिंग पर्वत. गोमुखपासून हा 6 किलोमीटरच्या अंतरावर येईल. याच्या पायथ्याशी तपोवनचं सुंदर हिरवळ मैदान आहे आणि याचा आकार शिवलिंगासारखा आहे, म्हणून याला शिवलिंग पर्वत असं म्हणतात. गोमुख जवळून पाहताना हा पर्वत एखाद्या पिरॅमिडसारखा दिसतो. केदारनाथ पर्वताच्या खाली पश्चिमेला आणि गोमुखपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे थालाईसागर पर्वत. थालाईसागर पर्वत आणि शिवलिंग पर्वत या दोघांच्या मध्ये एक छोटासा मेरू पर्वत दिसतो. आता आपण आलो आहोत गोमुखाजवळ. हे गंगोत्री हिमनदीचं शेवटचं टोक आहे आणि इथूनच भगीरथी नदीचा उगम होतो. पूर्वीच्या काळी हा भाग गोमुखासारखा म्हणजेच गाईच्या मुखासारखा दिसत होता, पण मागच्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही हिमनदी खूप वेगाने वितळत चालली आहे, त्यामुळे गोमुखाचा भाग आता व्यवस्थित दिसत नाही.
2013मध्ये या हिमनदीवर प्रचंड मोठी भेग पडली होती आणि 26 जुलै 2016मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर गोमुखाचा समोरचा मोठा भाग तुटला आणि वाहून गेला. गोमुख समोर दिसणारे आणि रस्त्यामध्ये दूरपर्यंत विखुरलेले हे मोठे मोठे दगड एकेकाळी हिमनदीचाच भाग होते. आता हिमनदी वितळत मागे चालली आहे तर ते उघडे पडले आहेत. यालाच आपण ग्लेशियर इरॅटिक्स म्हणजेच बोल्डर किंवा पाहुणा खडक असं म्हणतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लेशियर इरॅटिक्सबद्दल विस्तृत बघितलं होतं. त्या व्हिडिओची लिंक मी इथे आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या गुगल अर्थच्या इमेजेसवरून आपल्याला दिसून येईल की वर्षानुवर्षे ही हिमनदी मागे हटते आहे. अभ्यासक सांगतात मागच्या 25 वर्षात ही हिमनदी 850 मीटरहून जास्त मागे सरकली आहे. हे प्रमाण सध्याच्या घडीला 25 मीटर प्रतिवर्ष एवढे आहे, जे की खूप जास्त आहे. आताच आपण कठोर पावलं उचलली नाहीत तर भविष्यात पवित्र गंगा नदीमध्ये डुबकी मारणे ही भारतीयांना एक भूतकाळाची गोष्ट ठरेल की काय याची भीती वाटते. गोमुखजवळील उगमस्थानापासून पुढे वाहत जाऊन भगीरथी नदी भोजबासा चिरबासा असा प्रवास करत एका अरुंद घाटात पोचते. पुढे ती गंगोत्री धामला जाते. गंगोत्री धामला गंगा नदीचं एक भव्य मंदिर आहे. गंगा नदीची पृथ्वीवर अवतरण्याबद्दलची एक पौराणिक गोष्ट तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे. राजा भगीरथाने त्यांच्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून कठोर तपश्चर्या करून गंगा नदीला पृथ्वीवर आणले होते. म्हणून आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले तर आपण म्हणतो भगीरथ प्रयत्न अंती मिळाले. गंगोत्री येथे भगीरथ शिलाही प्रसिद्ध आहे, जिथे भगीरथ राजाचं मंदिर आहे. असं म्हणतात की या शिलेवर बसून राजा भगीरथाने तपश्चर्या केली होती. प्रयाग म्हणजे 2 किंवा अधिक नद्यांचा संगम. पाण्याला आपण जीवन मानतो आणि त्याला वाहत नेणाऱ्या नद्यांना देवी स्वरूपात पूजतो. तर अशा या नद्यांच्या संगमाला हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र समजलं जातं. अशी मान्यता आहे की अशा ठिकाणी स्नान केल्यामुळे आपलं मन आत्मा पवित्र होतो आणि मुक्तीच्या मार्गावर मनुष्य पुढे सरकतो. तर यामध्ये प्रयागराज येथील गंगा यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम सगळ्यात पवित्र समजला जातो. आणि त्यानंतर येतात ते उत्तराखंडामधील पंचप्रयाग. हे अलकनंदा नदीचे वेगवेगळ्या नद्यांसोबतचे संगम आहेत. तिच्या उगमापासून जर बघितलं तर विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग असे येतील. तर आता आपण बघूया अलकनंदा नदीचं उगमस्थान. चौखाम 1 पर्वताच्या एका बाजूने गंगोत्री हिमनदी तर दुसऱ्या बाजूने सतोपंथ हिमनदी निघते आणि त्याच्या बाजूलाच असणाऱ्या जानकोट पर्वताजवळून भगीरथी खरक ही हिमनदी निघते. या दोन्ही हिमनद्या बालाकुंड पीकला वळसा घालून एकत्र येतात आणि तिथे अलकनंदा नदीचा उगम होतो. ही अलकनंदा नदी गोविंद घाटात लक्ष्मण गंगेला भेटते आणि पुढे नीतिमासकडून येणाऱ्या धौलीगंगाला भेटते. याच ठिकाणाला विष्णुप्रयाग असं म्हणतात. पंचप्रयागातील हा पहिला आणि सगळ्यात शांत प्रयाग. असं म्हणतात की देवर्षी नारद मुनींनी या जागेवर भगवान श्री विष्णूची साधना केली होती. त्यावर प्रसन्न होऊन श्री विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. त्यावरून या ठिकाणाला विष्णुप्रयाग असं नाव पडलं. इथे समोरासमोर असे 2 मोठे पर्वत आहेत ज्यांना जय आणि विजय असं म्हणतात. ही वैकुंठ लोकातली श्री विष्णूच्या द्वारपालांची नावं आहेत. इथूनच समोर प्रसिद्ध बद्रीनाथ धामची सुरुवात होते, जे 4 धामपैकी एक आहे. धौलीगंगा सोबतच्या संगमानंतर अलकनंदा नदी पुढे वाहत जाऊन त्रिशूल पर्वताकडून येणाऱ्या नंदाकिनी नदीला भेटते. पुराणातील एका आख्यायिकेनुसार असं म्हणतात की एकदा भगवान शिव आणि माता पार्वती या मार्गाने जात असताना पार्वती देवीला तहान लागली. तेव्हा भगवान शंकराने त्रिशूल पर्वताच्या पायथ्याशी त्रिशूल फेकला आणि तिथून एका नदीचा उगम झाला आणि पार्वती देवीने त्या नदीचे पाणी पिऊन तहान भागवली. कुंभवान भागात देवी पार्वतीला नंदा म्हणतात आणि तिच्यावरून या नदीचं नाव नंदाकिनी पडलं आणि या नदीचा अलकनंदा नदीसोबतच्या संगमाला नंदप्रयाग असं म्हणतात.
पुढच्या प्रवासात अलकनंदा नदी पिंडार हिमनदीपासून उगम पावणाऱ्या पिंडार नदीसोबत संगम करते. या नदीला कर्णगंगा पण म्हणतात आणि या ठिकाणाला कर्णप्रयाग हे नाव या प्रयागाला महाभारतातील महान व्यक्तिमत्व दानशूर महारथी कर्णावरून दिलं आहे. असं म्हणतात की कर्णाने इथे श्री विष्णूची साधना केली होती. इथे एक कर्ण मंदिर आहे आणि एक मोठी कर्णशिलाही, ज्यावर बसून कर्णाने तपश्चर्या केली होती. पुढे अलकनंदा नदी केदारनाथ पर्वताजवळून निघणाऱ्या चोरावरी हिमनदीपासून उगम पावणाऱ्या मंदाकिनी नदीसोबत संगम करते. या ठिकाणाला रुद्रप्रयाग असं म्हणतात. एका आख्यायिकेनुसार असं म्हणतात की देवर्षी नारद मुनींनी या जागेवर भगवान शिवाची साधना केली होती. त्यांच्या साधनेवर संतुष्ट होऊन भगवान शंकराने त्यांना संगीतशास्त्राचं ज्ञान दिलं. इथे शिवाचे 200पेक्षाही अधिक मंदिरं आहेत. मंदाकिनी नदीच्या संगमानंतर पुढे वाहत जाऊन अलकनंदा नदी गंगोत्री हिमनदीपासून उगम पावणाऱ्या भगीरथी नदीला भेटते आणि पुढे ही पवित्र गंगा नदी म्हणून ओळखल्या जाते. या ठिकाणाला देवप्रयाग असं म्हणतात आणि तसंच ही जागा भगवान श्रीरामांची तपोभूमी म्हणूनही ओळखल्या जाते. एका प्राचीन कथेनुसार असं म्हणतात की रावणासोबत झालेल्या युद्धानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी दोष निवारणार्थ इथे कठोर तपश्चर्या केली होती. इथे रघुनाथाचं मोठ्या दगडांमध्ये घडवलेलं मंदिर आहे. तर या मॅपमध्ये आपण बघू शकतो की डाव्या बाजूने वाहणारी भगीरथी नदी लाल रंगात दाखवलेली आणि उजव्या बाजूने वाहणारी अलकनंदा नदी हिरव्या रंगात दाखवलेली आहे. या देवप्रयाग येथे एकत्र येतात आणि पुढे ती गंगा नदी म्हणून वाहते. इथे निळ्या रंगामध्ये जो दिसतोय ते म्हणजे गंगोत्री ग्लेशियर आणि भगव्या रंगात जो दिसतोय तो म्हणजे सतोपंथ ग्लेशियर. या मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. गंगा नदीच्या पाण्याला सगळ्यात पवित्र समजलं जातं. वैज्ञानिकदृष्ट्याही हे सिद्ध झालं आहे की या नदीच्या पाण्यात असे काही बॅक्टेरिया आढळतात जे रोगास कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाला मारतात, पण मानवी शरीरास कुठलीही हानी पोचवत नाही. म्हणून या नदीचं पाणी खूप शुद्ध आहे. तसंच गंगा नदीच्या पाण्यात सेंद्रिय कचरा विघटन करण्याची शक्ती बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा 15% जास्त आहे. पण या सर्व जुन्या गोष्टी झाल्या. आताच्या घडीला वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणातला औद्योगिक कचरा आणि असंख्य असं प्लास्टिक यांच्यामुळे नदी खूप प्रदूषित होत चालली आहे. गंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी शासनाकडून नमामि गंगे यांसारखे अभियान राबवले जात आहेत. पण फक्त शासनाकडून हा प्रश्न सोडवला जाणार नाही. यासाठी आपल्या सगळ्यांनाच जबाबदारीने पावलं उचलली पाहिजे. ज्या नद्या आपल्याला जगण्यासाठी भरभरून असं देतात त्यांनाच आपण प्रदूषित करत चाललो आहोत. त्यामुळे आता खरी गरज आहे ती आत्मपरीक्षणाची आणि निसर्गाने आपल्याला दिलेले हे समृद्ध स्रोत आपण जपले पाहिजे. नमामि गंगे तव पाद पंकजं सुरसुरै वन्दित दिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भवानुसारेण सदा नराणां